हा एअरपोर्ट 1160 हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी 4 टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर म्हणजे 2 करोड 2 कोटी प्रवाशांची क्षमता आहे. त्याचं उद्घाटन आणि त्याचे कार्गो टर्मिनल 0.8 मिलियन मेट्रिक टन याचे या ठिकाणी उद्घाटन करणार आहे. टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर्यंत म्हणजे 9 कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि 3.25 मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे 2 रनवे आहेत. त्यापैकी साऊथ रनवे त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. आपण ज्याला जर आजच्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचं कंपॅरिझन केला त्याची कॅपॅसिटी 50 ते 55 MPP आहे आणि याच्या कंप्लीट 24 फेज झाल्याच्या नंतर थोडं दरम्यान कॅपॅसिटी होणार आहे. तर भविष्यात ते दोन्ही एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे. सर या पहिलं विमान कधी उडेल? आता 8 ऑक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग सीएसएफला हँडओव्हर केली जाणार. त्यांच्या सिक्युरिटी स्विचसाठी त्याचे प्रोसिजर असतो, त्यांना थोडा वेळ लागतो, 40-45 दिवस लागतात. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सुरू होणार. सर या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे आणि जगामध्ये या एअरपोर्टची क्षमता किंवा कंपॅरिझन केलं तर किती नंबर लागेल? आता या एअरपोर्टच्या ज्या जगामध्ये कुठल्याही शहरामध्ये शहरासोबत कंपेअर केला तो आपला हे एअरपोर्ट लंडनचा जो मेजर एअरपोर्ट तिथला एअरपोर्ट आहे त्याच्या कंपॅरिझन आहे, त्याचं कंपेरेबल आहे. त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते 1227 हेक्टर आहे, आमच्या 160 हेक्टर आहे. त्यांच्याकडे 2 रनवे आहे, आमच्याकडे 2 रनवे आहे. त्यांचे 5 टर्मिनल, आमचे 4 टर्मिनल. त्यांच्या आतापर्यंत जो 85 मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो 90 मिलियन पॅसेंजर पर्यंत होणार आहे. तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि नाव नक्की ह्या जगाचे एव्हिएशन हबमध्ये जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणार. आणि खर्चाचा जो बघितला आतापर्यंत जवळजवळ 19,747 कोटीच्या एकूण या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे. 24 टर्मिनल पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर 1 लाख कोटी खर्च होईल असं सारखं या ठिकाणी असतं. सर कनेक्टिव्हिटी कशी आहे? या ठिकाणी कनेक्टिव्हिटी बद्दल म्हटला तो जसा आपण आता मुंबई आणि नवी मुंबई दोघी आता अटल सेतू मध्ये फार जवळ आलेले आहे, फक्त 20 मिनिटाच्या अंतर राहिलेलं आहे. अटल सेतूला जोडून या ठिकाणी आपण उल्बे कोस्टल रोडचे काम या ठिकाणी सुरू करतो. म्हणजे चिर्ले जंक्शनच्या अगोदर उल्बे जंक्शन आहे. उल्बे जंक्शन जर लेफ्ट घेतला हा पूर्ण एलिव्हेटेड 6.5 किलोमीटरचा रोड असणार आहे. उल्बे पासून तुम्ही 6 मिनिटांमध्ये पोहोचू शकेल. 1 मार्च पर्यंत या ठिकाणी पूर्ण होती. तोपर्यंत आपण आंब्रा मार्गला जाऊन आंब्रा मार्गला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे. त्या ठिकाणी हाफ किलोमीटर लिफ्टचं काम केलेलं आहे, ते कम्प्लीट झालेलं आहे. तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कडमोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेसवेवरून येणाऱ्या ट्रॅफिकसाठी फुल क्लोवर लिफ्टचं काम या ठिकाणी चालू आहे. तेही सुद्धा मार्च पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न 2 ठिकाणातून एंट्री असणार असून एंट्री असणारच आहे. त्याच्यासोबत आपण ठाणे आणि NMI एलिव्हेटेड कॉरिडोरच्या 26 किलोमीटरचं काम होतं 1,300 कोटीच्या, तेही नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली. त्याच्यात लवकरच आम्ही यादी घेतो. त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी 31 किलोमीटरची मेट्रो लाईन यामध्ये 19 स्टेशन असणारच आहे. त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे. बाकी 2 आठवड्यामध्ये कॅबिनेट पर्यंत जाईल आणि हा जो लाईन असणार ज्याला गोल्ड लाईन म्हणतो ते अस्तित्वात असलेली लाईन 2B आहे, लाईन 7A आहे, लाईन 3 आहे, लाईन 4 आहे, लाईन 12 आहे. आमची मेट्रोची लाईन 1 आहे ज्याला जोडणी जाणाराच आहे. त्यामुळे हा फक्त मुंबईला नव्हे तरी MMR रिजनला आणि पुण्यालाही सुद्धा एक चांगल्या रीतीने एअरपोर्ट कॅटर करणार असून हा म्हणजे एक गेम चेंजर आपण MMR रिजनचा निर्माण असून एक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डेव्हलपमेंटची आपल्याला मुभा आहे. सर वॉटर टॅक्सी कनेक्टिव्हिटी कशी आहे? या ठिकाणी हा देशामध्ये पहिला असा एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे. आपण कारगर येते आपण जेटीचं काम आपण आधी घेणारच आहोत पुढच्या फेजमध्ये आणि इथून वॉटर टॅक्सीची सुविधा असून डायरेक्ट गेटवे पर्यंत असो किंवा मांडवा पर्यंत असो त्या ठिकाणी आपलं टिप्याचं काम आहे. पुढील टर्मिनल होण्याच्या अगोदर आपण वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करू असं सांगितलं या ठिकाणी तयारी दिली. त्याच्यासोबत आपण जसं गेटवे पर्यंत जाणार रेडिओ क्लब जवळ तिथे चेक इनची सुद्धा सुविधा असणारच आहे. म्हणजे तिकडे आपण लगेच चेक इन करू शकेल. इव्हन आपल्याकडे या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच चेक इनची सुविधा असणार. सर इंटरनल कनेक्टिव्हिटी कशी असते एअरपोर्ट मध्ये? हा एअरपोर्ट मध्ये जसं आपण या एअरपोर्टचे 3-4 जो वैशिष्ट्य आहे दॅट इज अ युनिक फॉर अस की म्हणजे या ठिकाणी APM आहे, ऑटोमेटेड पीपल मूव्हर्स. म्हणजे 24 टर्मिनल एकमेकांना कनेक्ट होणार आहे. आपण जर T1 टर्मिनलला आले आणि आपली फ्लाईट T4 ला आहे तरी सुद्धा तुम्ही T1 ला चेक करू शकेल. म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपलं फ्लाईट T1 ला असेल तर T1 ला जावं लागतो आणि चुकीने जर आपण T2 ला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपल्याला परत T1 ला यावं लागतं.
असं नाहीये. T1 लाही जरी आपण उतरले आणि T4 ला चेक केलं, T4 ला जरी फ्लाईट असेल तरी APM च्या माध्यमातून, APM म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात, ड्रायव्हरलेस असतात, ते भूमिगत असणारच आहे. म्हणजे रनवेच्या खाली पूर्ण एअरपोर्टचे एअर साईडच्या खाली ते असणारच आहे. ते ऑटोमॅटिकली दर 2-4 मिनिटांमध्ये फिरत राहणारच आहे. त्याच्या माध्यमातून 1 टनची दूषित होऊन जाणार आहे. फक्त ते एअर साईडला कव्हर करणार नाही, ते लँड साईडला सुद्धा यामध्ये कव्हर करणारच आहे. त्याच्यासोबत आपला अनदर USP या ठिकाणी आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल. म्हणजे आपण एक ग्रीन एअरपोर्टचे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली यामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल असतो, जो वेस्टने तयार केला जातो. त्याच्याही सुद्धा आपण स्टोरेज फॅसिलिटी यामध्ये केलेली आहे. त्याच्यासोबत 47 मेगावॉटचा सोलर पॉवर या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि पूर्णपणे आतील मुवमेंटसाठी या ठिकाणी EV बसची सुविधा आहे. सर कार्गो सुरू होणार आहे? कार्गो आता या फेजमध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची सेवा सुद्धा सुरू होईल. सर हिंदी में दूसरा जो भी क्या है